गुजरात राज्याला टायगर प्रेझेंट स्टेटचा दर्जा आजच देण्यात आलेला आहे मित्रांनो. याचाच अर्थ असा की गुजरात राज्य एकमात्र असं राज्य झालेलं आपल्या देशातील की ज्या ठिकाणी सिंह, वाघ आणि बिबट्या हे तीनही प्राणी आढळत असतात. हमखास तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ स्किप करू नका. पण पहिला मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो अत्यंत महत्त्वाचा, तो म्हणजे डेली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. वीकली करंट अफेअर्ससाठी आणि मंथली करंट अफेअर्ससाठी महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करून त्या ठिकाणी केवळ तुम्ही लॉग इन केलं तरी सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये पीडीएफच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. आणि वर्षभराचा चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी करंट एक्सप्रेस नावाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे मित्रांनो. 1 डिसेंबर 2024 ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत सगळी परीक्षा माहिती या पुस्तकामध्ये चालू घडामोडीशी निगडीत असलेली समाविष्ट करण्यात आलेली आहे. पुस्तक खरेदी करायचं असेल तर सध्या अमेझॉन आणि जवळच्या दुकानामध्ये सुद्धा अवेलेबल आहे, ऑफरमध्ये आहे. आजचा मुद्दा बघा, गुजरात टायगर प्रेझेंट स्टेटचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि यावर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. याही प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. बघा ना, परीक्षा माहिती यामध्ये एनटीसीए ने 33 वर्षानंतर म्हणजेच 1989 नंतर गुजरातला वाघ उपस्थिती राज्य म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. आणि ठिकाण बघा, दाहोद जिल्हा रतनमहल अभयारण्य. या ठिकाणी या अभयारण्यामध्ये म्हणजे गुजरातच्या या अभयारण्यामध्ये मागील 10 महिन्यापासून 4 वर्षाचा वाघ तिथे स्थायी स्वरूपांमध्ये आढळलेला आहे. गुजरात एकमेव राज्य जिथे सिंह, वाघ आणि बिबट्या तीनही मांजरी प्रजाती आढळत आहेत आज सध्या जर बघितलं तर. आणि ऑल इंडिया टायगर इन्स्टिट्यूट 2026 मध्ये गुजरातचा समावेश करण्यात आलेला आहे. रतनमहल अभयारण्य हे गुजरात त्याच सोबत मध्य प्रदेशच्या सीमेवर आहे मित्रांनो. कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. अशाच प्रकारची अत्यंत महत्त्वाची परीक्षा माहिती बघण्यासाठी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका.